चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपकडून 3 नावाची चर्चा आहे. एक सुधीर मुनगंटीवार, दुसरे हंसा जाहे आणि तिसरे ओबीसी नेते अशोक जीवतोडे. अशोक जीवतोडे हे ओबीसी नेते आहे. ओबीसीच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि काही दिवसापूर्वी अमित शहा जेव्हा अकोल्यात आले तेव्हा त्या बैठकीत देखील अशोक जीवतोडे हे उपस्थित होते. भाऊ, अशी चर्चा आहे की आपल्यालाही लोकसभेचे तिकीट मिळू शकतो आणि आपणही प्रयत्न करताय लोकसभेच्या तिकीटसाठी, काय सांगाल? बघा, चंद्रपूर लोकसभेमध्ये प्रयत्न करून राहिलो असं म्हणता येणार नाही. निवडून येण्याची क्षमता, प्रत्येक पक्ष निवडून येण्याची क्षमता पाहून तिकीट देण्याची खात्री पटल्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा करीत असते. मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्या अनुषंगाने माझी देखील सुप्त इच्छा आहे की पक्षाने जर मला खासदारकीची तिकीट दिली तर मी प्रयत्नाने निवडून येईल याची मी खात्री देतो पक्षाला. त्याचबरोबर आदरणीय हंसराजजी अहिर साहेब, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब हे देखील खासदारकीसाठी उभे राहिले. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांना तिकीट देईल त्यांच्या निवडून येण्यासाठी मी प्रयत्नशील राहील याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आपल्याला वाटतं का आपल्याला तिकीट मिळणार? आपण एक ओबीसी नेता म्हणून जाणलं, तर काय सांगू त्याबद्दल? चंद्रपूर लोकसभा हा तसा पाहतो म्हटलं हा पूर्ण लोकसभा पट्टा ओबीसी बहुल आहे. मागच्या वेळेस स्वर्गवासी सन्माननीय बाळूभाऊ दानोरकर काँग्रेसतर्फे उभे होते आणि त्यांना काँग्रेसचे 25% 45.14% मतदान वाढलं. ओबीसी आणि कुणबी हे समीकरण जुळल्यामुळे काँग्रेसचे ते मतदान वाढले असं या ठिकाणी सर्वांना दिसून आलं आणि म्हणून प्रत्येक पक्ष ओबीसी म्हणून उमेदवाराची निवड करेल आणि ओबीसी उमेदवार दिला तर निवडून येण्याची खात्री राहील म्हणून प्रत्येक पक्ष प्रयत्नशील या ठिकाणी दिसून येतात. आपण लोकसभेची तयारी सुरू केली आहे का? कारण की आता लोकसभाचे तिकीट कधीही जाहीर होऊ शकते आणि आपण बैठका जे काही भेटीगाठी आहे ती सुरुवात केली आहे का? या लोकसभा पट्ट्यामध्ये माझं जे काम माझं झालं आहे ओबीसीच्या अनुषंगाने चळवळीचं काम करत असताना मी संपूर्ण लोकसभा क्षेत्र फिरून चुकलो आहे आणि हा लोकसभा क्षेत्र मला काही नवीन नाही. आमच्या शैक्षणिक संस्थेचं जाळं या लोकसभा पट्ट्यामध्ये पूर्णतः पसरलं आहे. प्रत्येक या लोकसभा पट्ट्यातला मतदार वर्ग माझ्याशी परिचित आहे आणि त्यामुळे हा लोकसभा पट्टा मला काही नवीन नाही. तर हे होते अशोक जीवतोडे. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.